आम्ही NVP इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि मी शिक्षक. आम्ही आज तुम्हाला एक सत्य घटना प्रदर्शित करणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी एकदा बघायचं आहे. या ठिकाणी या तुम्ही इथे आणि इथे बघा, या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि शेजारीच इथे एक गाय बसलेली आहे. बघा विद्यार्थ्यांनो, इथे कचरा आहे आणि इथे गाय बसलेली आहे. ह्या कचऱ्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर ह्या कचऱ्यामध्ये तुम्हाला एक कुजणारा कचरा दिसतो आहे आणि दुसरी गोष्ट प्लास्टिकच्या पिशव्या तुम्हाला इथे दिसत आहेत, बरोबर? तर ज्यावेळेस ही गाय उठेल आणि तिला भूक लागल्यानंतर ती ह्या कचऱ्यामध्ये ज्यावेळेस आपला चारा शोधणार आहे, त्यावेळेस त्या गायच्या तो पोटामध्ये काय जाणार आहे? प्लास्टिक जाणार आहे, बरोबर ना? आणि प्लास्टिक कुजतं का? नाही कुजत, बरोबर? हां, मग कुजणारा कचरा जर सपोज गायीने खाल्ला तर तो काय होणार आहे? त्याचं विघटन होणार आहे. पण प्लास्टिकचं विघटन होत नसल्या कारणाने ते प्लास्टिकचा कचरा गायीला काय होणार आहे? जीवनाला हानिकारक होणार आहे, बरोबर? मग त्याच्यामुळे काय होतंय? अशा आज आपण रस्त्यावरती जो प्लास्टिकचा कचरा टाकतो आहोत, त्याच्यामुळे होतं काय आहे? तर हे असे बाहेर फिरणारे जे प्राणी आहेत ते तो कचरा खात आहे आणि त्यांच्यामध्ये वाढणाऱ्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. येत आहे लक्षात? आणि ज्यावेळेस अशा प्राण्यांमध्ये आजाराचं प्रमाण वाढतं त्यावेळेस त्यांच्यापासून काहीतरी व्हायरस निर्माण होतात आणि ते आपल्या सामान्य जीवाला किंवा सामान्य नागरिकांना सुद्धा काही साथीच्या आजाराच्या स्वरूपात आपल्याला भोगावे लागतात, बरोबर? मग त्यामुळे आपण काय करायचं आहे? तर भारत शासनाने जो स्वच्छ भारत स्वस्त भारत जी मोहीम राबवलेली आहे, त्या मोहिमेअंतर्गत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व अंकल आंटींना किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? तर रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा आपण कचरा टाकणार नाही. जो कुजणारा कचरा आहे तो कुजणारा कचरा आपण कुठे टाकणार आहे? तर वेगळा काढणार आहे आणि जो प्लास्टिकयुक्त जो कचरा आहे त्याचा पुनर्वापर आपल्याला कसा करता येईल याचा आपण विचार करणार आहोत, बरोबर? हां, मग हा जो संदेश आहे हा आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.